आहे गुळवणी दूध आणि तूप आहे, त्याच्यावरती ते पुरी आहे आणि काही सुरी घेऊन कापते. हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे शनिवार आणि शनिवार आहे त्याचबरोबर आज आहे अक्षय तृतीया देखील. तर अक्षय तृतीयाची पूजा देखील मला आज करायची आहे. मला माहिती नाही, छोटीशीच करेल मी, पहिल्यांदाच करते मी देखील, कारण मी इथून मागे इंडियाला वगैरे केलेली आहे. आणि तर त्यासाठी आता मला पहिल्यांदा मी घर वगैरे साफसफाई करून घेतलेली आहे. माझं सर्व आवरलेलं आहे, पसारा वगैरे आणि फरशी वगैरे सगळं, म्हणजे आपली लादी वगैरे क्लीन झालेली आहे. मला आता करायची देवपूजा आणि देवपूजा झाल्यानंतर साईड बाय साईड मी कुकर वगैरे लावून देते, कारण मला पोळ्या बनवायच्या आहेत. तर मग मी तेही सुरू ठेवेल, म्हणजे पटकन कुकर होतील आणि तोपर्यंत माझी देवपूजा देखील होतील. आणि देवपूजेसाठी लागणारी मला माझी तांब्याची जी भांडी आहेत ती देखील मला स्वच्छ करायची आहेत. तर मग चला तर आवरूयात पटपट. आणि अशा प्रकारे मी सर्व तांब्याची आणि पितळेची भांडी काढली होती देवाची फक्त वॉश करायला. तर मी रिफ्लेक्टची पितांबर यूज करते, जी की मी इंडियावरून घेऊन आलेली आहे. आणि इथे सर्व माझी जी भांडी होती ती पुसून ठेवली होती. आणि आता मी पुढच्या तयारीला म्हणजे माझी देवपूजा आणि मग त्यानंतर मी स्वयंपाकाला लागते. आणि यानंतर मग मी कुकरला लावले होती डाळ आणि माझे बटाटे देखील उकडले होते. आणि इकडे बाजूला मी ठेवला होता चहा. पीठ लगेच मळून ठेवलं, कारण पीठ मळून ठेवलेलं असेल तर बाकीचं उरकले की लगेच तुम्ही पोळ्या बनवू शकता. सो मी आणि मुरतं देखील पीठ तुम्ही मळून ठेवलं तर. आणि पीठ सॉफ्ट होण्यासाठी मी त्यात थोडंसं ऑइल देखील घातलं होतं, कारण मी आज दुसरा आटा वापरणार होते. फर्स्ट टाईम वापरणार होते, कारण माझे दुसरे आटे त्याने पोळ्या व्यवस्थित होत नाहीत. तर सोहमच्या आट्याने इतक्या सुंदर पोळ्या झाल्या होत्या, तुम्हाला सांगते. आणि जेव्हाही तुम्ही पोळ्यांसाठी पीठ मळता तेव्हा जरा पातळ मळलं तर पोळ्या तुमच्या सॉफ्ट होतात. आणि जर तुम्ही घट्ट मळलं तर मग त्या पोळ्या लाटल्या जात नाहीत, कारण तुम्हाला पुरण देखील पातळच असतं, म्हणजे जास्त जाड नसतं पुरण तुमचं, त्यामुळे फुटू शकतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही पीठ मळता पोळ्यांसाठी तेव्हा जरा पातळ असंच लावत जा, म्हणजे जास्त पातळ नाही परंतु जरा असं सॉफ्ट लावत जा, तरच तुमच्या पोळ्या अजून सॉफ्ट होतील. आणि यानंतर माझं मिस्टरांचं देखील आवरलं होतं आणि गार्गी उठलेलीच होती देवपूजा करतानाच. तर मग आम्ही दोघांनी चहा घेतला आणि गार्गीला देखील मी नाश्ता फ्रूट वगैरे दिलं होतं. आणि साईड बाय साईड माझी चालू होती कटिंग, म्हणजे कांदा वगैरे, लसूण वगैरे लागणार होतं मला स्वयंपाकाला आमटीसाठी वगैरे, त्याची कटिंग मी करून ठेवत होते. लसूण देखील सोलून ठेवला होता मी.
आणि तुम्हाला माहितीच आहे मी 2 दिवस बाहेर जात होते. माझं प्रिपरेशन काहीच नव्हतं. म्हणजे मी आधी काही प्रिपेअर केलेलं नव्हतं. ऑन द स्पॉट सर्व होणार होतं. मी 2 प्रकारची भजी काढली होती. ॲक्च्युली देवासाठी लागतात त्याला मी कांदा नव्हता घातला आणि देवासाठी नाही लागत त्याला मी कांदा घातला होता. कारण बाकीचे पण खाणार होते तर मग म्हटलं कांदा घातला पाहिजे. आणि माझ्याकडे वेळ खूप कमी होता तर मग मी काय केलं, आळूवडी मला उकडून घ्यायला वेळ लागणार होता. सो मी अशीच तळून घेतली आणि त्याच्यामध्ये मी टूथपिक घातले होते जेणेकरून ती सुटू नये म्हणून. तर पाहू शकता अशा प्रकारे टूथपिक घातले होते ज्या साईडने सुटेल असं वाटेल त्या साईडने. आणि त्यानंतर मी ती तळून घेतली छान बारीक गॅसवरती. हॅलो आणि माझा स्वयंपाक झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळामध्ये की मी काय काय बनवलं आहे जेवणामध्ये. आणि नैवेद्य देखील आता नैवेद्यच राहिलेला आहे. स्वयंपाक झालेला आहे आणि ते वाजलेले आहेत 11:15. तर मी पहिला 12च्या आतमध्ये नैवेद्य देऊन घेईल आणि मग प्राजक्ताच्या मिस्टरांना आणि प्राजक्ताला मी जेवायला बोलवलेलं इकडेच. तर मग ते दुपारी जेवतील आणि मग आम्ही बाकीचं आवरून घेऊ, सगळं भांडी वगैरे राहतील तेवढंच. आणि मग संध्याकाळी बघूयात कुठे बाहेर जायचा प्लॅन ठरतो का ते. आणि यानंतर मी रेडी झाले, म्हणजे साडी वगैरे नेसली होती आणि त्यानंतर माझ्या झालं चालू पोळ्या. तर मी पोळ्या बनवून घेतल्या पटपट. सर्व पोळ्या मी बनवून ठेवल्या होत्या आणि त्यानंतर मग मी त्याच्या आधीच नैवेद्य वगैरे बनवून ठेवले होते. आणि पोळ्या एवढ्या सुंदर होत होत्या ना, खूप छान पीठ आहे सोहमचा आटा. जर कोणाला हवं असेल तर तुम्ही सोहमचा आटा घेऊ शकता आधीवरून. आणि पोळ्याही होतात. पोळ्या होतात त्याचा अर्थ त्याच्या पराठे देखील होतात बटाट्याचे. कारण देशपांडेचा आटा महाग आहे तरीसुद्धा त्याच्या पोळ्या नाही बनत. म्हणजे पोळ्याही नाही बनत आणि पराठेही नाही बनत. तर ॲटलिस्ट त्याच्या पोळ्या पराठे तरी बनतात छान. पोळ्यांसोबतच काही पुऱ्या देखील काढल्या होत्या. पीठ देखील उरलं होतं तर म्हटलं चला म्हणजे संपून जातील. कारण बटाट्याची भाजी देखील बनवलेली होती मी. आणि माझा स्वयंपाक झालेला आहे रेडी. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलेलं आहे आज जेवणामध्ये. आणि ही पूजा आम्ही पहिल्यांदाच, म्हणजे माझे मिस्टर देखील पहिल्यांदाच करत होते. तर काही चुकलं असेल तर ते नक्कीच माफ करेल आम्हाला.
हॅलो, आणि आमचा स्वयंपाक वगैरे रेडी झालाय, पूजा वगैरे झालेली, नैवेद्य वगैरे सर्व दाखवलेलं आहे आणि आता आम्ही सर्व जेवणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते मी जेवणामध्ये काय काय बनवलंय आज. तुम्ही पाहू शकता, इथे आहे लिंबू, इथे आहे भात, इथे आहे गुळवणी, दूध आणि तूप आहे त्याच्यावरती, इथे पुरी आहे, इथे पुरणपोळी आहे आणि इथे आहे बटाट्याची भाजी, इथे आहे आमटी, इथे कुरडई, पापडी आणि ह्या चकल्या म्हणतात त्याला तांदळाच्या, आणि इथे आहे पाटवडी, आळूची वडी, आणि भजी आहेत, इथे कांदा भजी आहेत. नैवेद्याला मी वेगळी केली होती आणि खायला वेगळी केलेली आहेत. नैवेद्याला कांदा भजी नाही चालत त्यामुळे नाही बनवली तशी. तर अशा प्रकारे आमचं जेवण आहे रेडी. हॅलो, आणि आता सर्व काम आवरलेलं आहे, जेवण वगैरे झालं, प्राजक्ता ते देखील आत्ताच गेले, जरा वेळ झाला असेल, आणि आता मी थोडासा आराम करू. आणि गार्गीचा चालू आहे स्टडी, तर गार्गीचा देखील स्टडी घेणं गरजेचं आहे, तर ते आज आम्ही घेणार आहोत. आणि असं प्लॅन आहे, हां, आणि तिचं असेंब्लीचं चालू आहे, तर ते देखील मला घ्यायचं आहे. चला तर मग मी आता आवरते आणि आम्ही तर झोपतो. जरा रात्री उशीर झाला, तर रात्री 3 वाजले होते झोपायला, ब्लॉग वगैरे एडिट करून. तर आता जरा रेस्ट घेते. आणि सकाळी देखील लवकरच उठले होते, 6:30-7 वाजता वगैरे उठले असेल मी. 5:30ला वगैरे उठलो असेल. झोपलेलो आम्ही सगळे, गार्गी, मी, माझे मिस्टर, आम्ही, कारण ना 2 दिवस एवढा थकवा झालाय. हां गार्गी, काय करत होती तू? मी किचन मध्ये गेले. काय केलं? मी बिकॉज मी हंग्री आहे. तू हंग्री आहे? तुला काय खायचं? मी नाही सांगणार. आणि आत्ताच पुरणपोळी कोणी खाल्ली? हा, कोणी खाल्ली पुरणपोळी? एका पोरीने खाल्ली का? नाही. मग तुला कुकिंग करायचं किचन मध्ये आता? नाही. मग हा, जा कर. हो, ओके. मँगो खायचं तुला? बिकॉज मँगो लई फ्रेश. ओके, मँगो वॉश करून ठेव, मम्मा कट करून देते. आणि त्यांनी आज आंबे देखील आणले होते, परंतु खूप सारे आयटम झाले आणि उशीर देखील झाला होता. म्हणजे 12च्या आतमध्ये नैवेद्य द्यायला लागतो, तर आम्हाला 12 वाजायला म्हणजे एक 10-15 मिनटं राहिले होते तेव्हा आम्ही नैवेद्य दिला. त्यामुळे मग आम्ही काय आंब्याचा रस केला नाही. आणि पुरणपोळीसोबत आंब्याचा रस असतो, तर आम्हाला उशीर झाला ॲक्च्युली त्यांना आणायला खाल्लं, आणि आणलेले नव्हते आंबे, त्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं. तर तिला आज मँगो दिसत आहेत घरामध्ये आणि तिला खूप आवडतात आंबे, तर मग त्यामुळे ती आता आंबे खाणार आहे. कारण दुपारी त्यांनी कट करून खाल्ले, 3 वाजता वगैरे खाल्ले असतील, 2-3 वाजता दरम्यान. आणि त्यानंतरच आम्ही झोपलो सगळे, कारण ना, आणि माझा हात पण एवढा दुखतो की मला वस्तू देखील उचलता येत नाही काही, असं एकदम म्हणजे आणि असं हात वरती उचलतोय असं वाटतंय की काही प्रॉब्लेम नाही, पण ॲक्च्युली मार लागल्यामुळे मे बी त्याला 1-15 दिवस द्यावेच लागतील, त्याशिवाय तो व्यवस्थित होणार नाही. आणि असं सारखं वाटतं की काही वेगळं नको व्हायला, पण हात उचलतोय तर काही प्रॉब्लेम नसेल मे बी, नाहीतर मग 1-2-3 दिवसामध्ये आम्हाला डॉक्टरकडे जावंच लागेल. कारण 2च दिवस झालेत आता, परंतु जास्त म्हणजे असं ब्लड वगैरे नाही आलंय. आणि बोनला वगैरे पण काही प्रॉब्लेम नाही आहे, बोन वगैरे देखील नाही दुखत आहे, परंतु असंच मसल पेन आहे आणि खूप असं जोर नाही लावू शकत, काही उचलताना पण जाणवते की दुखतंय ते. आणि एवढं दुखत असून देखील मी आज स्वयंपाक वगैरे देखील केला एवढा सगळा. काल देखील आम्ही बाहेर गेलो होतो, सगळं घरामधूनच नेलं होतं काल देखील. आणि गार्गीचं काय चाललंय? हा, गार्गीला माहिती बोर्ड कुठे असतो? आधी मँगो वॉश करून घे आणि मग तिथे उभी राहा. आणि हे सगळे वॉश केलेलीच भांडी आहेत, परंतु किचन टेबल छोटा आहे त्यामुळे मला ठेवायला जागा नाही पुरत, तर मग मी या साईडला देखील ठेवून दिलेली आहेत. आणि शो मँगो दाखव. हे मँगो डॅडीने बाय केले अक्षय तृतीयामध्ये. आणि साडी कोण नेसलं होतं? मी आणि मम्मा थोड्या वेळाने
ती हेल्प करत होतं बिकॉज मला पदर बनवता नाही येत. अच्छा, मग तू तुझेच मेकअप केला होता ना आज? हा. हा. साडी घातल्या मग मी टू मच नाही, मग मी लिटिल मेकअप केलंय हेअर्स मध्ये, पण फेस मध्ये नाही. फेस मध्ये नाही केलं बिकॉज किड्सच्या फक्त बिग गर्ल्सला अलाउड करतात त्यांच्या स्किन मध्ये मम्माचे मेकअप. अच्छा, फक्त बिग गर्ल्स. ओके ओके. आता वॉश करायचं. बिग गर्ल आहे ना. आता वॉश करायचं मँगो. आणि काय उलटी सुरी घेऊन कापते, ऐकतच नाही, तिला द्यायचंच नाही मला ना कटिंगला. दे इकडे, चल मम्मा कट करून देते. आणि सगळ्या राहडा करून ठेवलाय हाताचा वगैरे गार्गीने. आणि यानंतर आम्ही निघालो होतो सिटी सेंटरला. म्हणजे आमचं अचानकच ठरलं, कारण आमचं प्री प्लॅन नसतं काही, तरी आम्हाला जायचं होतं, ह्यांचं काम होतं तर. आणि पाहू शकता तुम्हाला, आम्हाला युटर्न घ्यायचं आहे, तर युटर्नसाठी ते एक लेन दिलेली असते आणि प्रत्येक ठिकाणी नसते, परंतु काही ठिकाणी असते अशी लेन. तर त्या लेननेच जायचं ज्यांना युटर्न घ्यायचं आहे. आणि तुम्ही त्यानंतर मग बाकीच्या लेनला डिस्टर्ब होत नाही किंवा ॲक्सिडेंट्स वगैरे होत नाही त्यामुळे. तर छान आहे इकडे, म्हणजे भीती नाही आहे कसली की तुम्हाला युटर्नमध्ये कोणी आडवं वगैरे येईल याची. आणि आम्ही आलेलो आहोत सिटी सेंटरला. माझ्या मिस्टरांचं फोनच्या शॉपमध्ये काहीतरी काम आहे, तर त्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि गार्गीला आलेला असेल स्मेल आता फूडचा इथे. आणि आज अक्षय तृतीया होती, तर मग काहीतरी खरेदी देखील करायची होती. तर आम्ही आलो होतो फोनच्या शॉपमध्ये. आणि पाहू शकता हा ओप्पोचा फोन आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे फोन आहेत आणि वेगवेगळे ब्रँड्स असतात शराब डीजेमध्ये. हे इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप आहे, तुम्हाला सर्व इलेक्ट्रॉनिक्सचे आयटम इथे भेटून जातात. आणि मी इथे येऊन बसते. इथे बसायला थोडीशी जागा होती, तर मला असं थकल्यासारखं झालं आहे. आणि त्यांचं काम आहे काय, तर ते घरी पण नाही नेतात लवकर. तर ते त्यांना म्हटलं तुम्हाला काय करायचं ते करा, मी बसते इथे. आणि गार्गीसाठी इथे प्ले एरिया देखील आहे. आणि आपल्याकडे जशी दिवाळी असते, तर त्यांच्याकडे इथे रमादान असतं, तेव्हा ते खूप सारं डेकोरेशन करतात इकडे. आणि पाहू शकता अशा प्रकारे इथे रमादान सूक बाय कॅरीफोर असं एक छोटंसं शॉप टाकलेलं आहे. इथे चॉकलेट्स वगैरे खाण्याचे आयटम आहेत, काही शॉप म्हणजे विकण्यासाठी देखील काही ज्युसर वगैरे ठेवलेले आहेत अशा प्रकारे. आणि यानंतर आम्हाला लागली होती भूक. आणि आम्ही आलो होतो फूड कोर्टला. तर आत्ताच गार्गीला पिझ्झा खायचा होता, तर मग गार्गीने पिझ्झा मागवलेला आहे आणि आम्ही सर्वांनीच खाल्लेला आहे. आणि आता घरी जाऊन झोपलेलो आहे आणि हात पण खूप दुखतोय, तर आता घरी जाऊन झोपू आम्ही. हॅलो. आणि आम्ही आत्ताच जस्ट कॅरीफोरवरून म्हणजे सिटी सेंटरवरून आलेलो आहे. आणि आम्ही काहीतरी आणलेलं आहे, आम्ही ते उद्या दाखवू तुम्हाला. आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.